सकाळी क्रिशा रडत होती, त्यामुळे मग ते क्रिशाच्या पप्पांनी शौर्याचं आवरून दिलं, तिला शाळेत सोडून आले. मग नंतर परत क्रिशाला घेऊन बसले. मग मी तोवर दीदीचं आवरून दिलं. आज त्यांना आप्पेच दिले होते टिफिनला. म्हटलं आपला पण नाश्ता करून घ्यावा. मग आपल्या नाश्त्याला पोहे बनवायला घेतले ना. मग कांदा कापत होते, सासूबाईचीच आठवण आली. बोलत काय नाही, पण डोळ्यात बरोबर पाणी येतं ना आपल्या. आणि नवरा आपला चांगला असला ना तर काय वाटत नाही. किती अडचणी आल्या तर त्या अडचणीतून माणूस सहज निघून जातं ना. आणि तसंच माझं पण नवरा आहे. खरंच मी खूप नशिबवान आहे. मग मला असं चांगला जीवनसाथी भेटलेला आहे. आणि इकडं असं कारल्याची भाजी बनवायची होती, त्याच्यासाठीच तयारी करत होते. कारले मस्त उकडायला टाकले होते, म्हणजे कडू लागत नाही ना. त्याच्यात लिंबू टाकलं होतं थोडंसं, आणि चहा पाण्याचे नाश्त्याचे भांडे होते, म्हटलं ते पण घासून घ्यावा. ते घासले आणि क्रिशा उठली ना आमची. मग काय भाजी चपाती काय जागेवरच राहिली सगळं. मग आता पोह्यांवरच असं दिवसभर काढला. आणि आमची क्रिशा आता खूपच त्रास द्यायला लागली. खूप लक्ष ठेवायला लागतं तिला अजिबात सोडता येत नाही. ती जास्त झोपतही नाही ना. मग काय दीदीला घेऊन आलो आणि इकडं अशी केस ओढत होती तिचे. आणि आज आमच्या साहेबांनी चहा दिला बरं का. आज म्हटलं रे वा, लईच आराम भेटायला आज आपल्याला. मस्त दुपारी स्वयंपाकही नाही केला, आता चहा आयता भेटला. म्हटलं लय आराम आहे. पण नाही, तसं काही नाही नशिबात. अचानक आठवले, दळणच नाही ना. लगेच 4 वाजता दळण करायला घेतलं आणि दळण केलं. इकडं आमच्या मॅडमचे पेपर चालले म्हणून अभ्यास करत होत्या. आणि नंतर यांचा डब्बा बघितला, असं डब्बा रिटर्नच आणता ना त्या. आणि मग असं परत आता संध्याकाळी म्हटलं कारल्याची भाजी बनवावी. शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि त्याच्यात लाल मिरची, हळद पावडर मिक्सरमधून फिरवून घेतलं. आणि म्हटलं आपलं मस्त भाजीला फोडणी दिली, तेलामध्ये फ्राय करून घेतले, म्हणजे ते कडू नाही लागत, लिंबू टाकलेलं होतं तर. आणि माझ्या मुली पण खातात ना आवडीने. मग लगेच चपात्या पण करून घेतल्या होत्या. आणि मग थोडंसं पीठ मी एक्स्ट्राच मळते, म्हणजे सकाळी मग मला पटकन डबा करायला होतो पोरींचा. आणि क्रिशा पण त्रास देते ना, त्यामुळे मग पहिलेच तयारी करून ठेवावं लागते ना. मग ते थोडंसं पीठ फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. आणि हरभरे पण असे फ्राय केले होते तेलामध्ये खायला. आणि म्हटलं आता भांडे वगैरे पण घासून घ्यावं. तोवरती शौर्याजवळ होती खेळत क्रिशा आमची. असं भांडे वगैरे घासून घेतले. पिठाचा डब्बा पण रिकामा झालेला होता ना, तो पण घासून घेतला. आणि इकडं आज आमचा जोरात अभ्यास चालू होता बरं का. आज 3 क्वेश्चन आलेच नाही म्हणे मला. मग आज जरा जास्तच अभ्यास करत होते. आणि या मॅडमच्या मस्त आहे बघा, कशी ती जवळ असूनही अशी अंग सोडून देते ना. आणि मग नंतर जेवण केलं आणि मग